एक सुंदर असे घनदाट जंगल होते. त्या सुंदर अशा जंगलामध्ये राणी नावाची चिमणी आपला पती राजा व सासू शीला आणि मुलगी मुन्नी यांच्यासोबत राहत होती. राणी चिमणी खूपच गरीब होती. एके दिवशी मुसळधार असा पाऊस आला. तेव्हा मुन्नी आपली आई राणी हिला म्हणते, आई, मला खूप जोराची भूक लागलीये. माझ्या पोटामध्ये उंदीर धुमाकूळ घालतायत. काहीतरी खायला दे ना ग मला. तेवढ्यात राणी चिडून मुन्नीला म्हणते, थोडीशी वाट बघ ना ग मुन्नी. कळत नाही का मी स्वयंपाक करते. थोडा वेळ थांब, तुला देते जेवण. तेवढ्यात राणीची सासू शीला तिथे येते व म्हणते, अगं सुनबाई, काय झालं? का रागवतेस मुन्नीला? कशाचा राग काढतेस तिच्यावर एवढा? आई, बघा ना, एकतर इतक्या परेशानी आहेत घरात. कधी मीठ संपतं, कधी पीठ संपतं, तर कधी काय संपतं. घरात इतक्या साऱ्या अडचणी आणि ही नुसती मला परेशान करते. तेवढ्यात सासू शीला म्हणते, अगं सुनबाई, मग मुलीला रागवल्याने काय अडचणी दूर होणार आहेत का? बिचारीला का रडवतेस तू? बरोबर बोलला ताई, मी उगाचच तिला रागवले. मुन्नी बाळा, मला माफ कर बाळा. घरातल्या सगळ्या अडचणींनी मी वैतागून जाते आणि माझा सगळा राग तुझ्यावर निघतो. तेवढ्यात राणीचा नवरा राजा तिथे येतो. आलात मुन्नीचे पप्पा? या, जेवण करून घ्या तुम्ही सगळे. काय झालं मुन्नीचे पप्पा? तुम्ही एवढे परेशान का आहात? तेवढ्यात राजा म्हणतो, काय सांगू राणी, मी ज्या शेतात काम करत होते ते मुसळधार पावसामुळे सगळं खराब झालं आहे आणि आता माझी नोकरीही गेली आहे. हे काय सांगतोयस राजा बाळा? आता हे असं कसं चालणार? आपलं घर काय कसं करू भागणार आई, आता? काही समजत नाहीये. आता उद्या परत मला दुसरी नोकरी शोधावी लागणार. हे सगळं ऐकून घरातल्या सगळ्या सदस्यांना खूप काळजी वाटू लागते. सगळे अर्धपोट जेवून झोपी जातात. दुसरे दिवशी सकाळी मुन्नी मैदानात खेळत असते. तर तेवढ्यात ती पाहते की तिचे सगळे मित्र काहीतरी खात असल्याचे मुन्नीला दिसते. तेव्हा ती तिथे जाऊन त्यांना विचारते. तुम्ही सगळे काय खात आहात? मला पण द्या ना. तेवढ्या तिचा मित्र डुग्गू म्हणतो, आम्ही सगळे नूडल्स खात आहोत. माझ्या पप्पांनी हे शहराहून आणले आहे. हे खूपच स्वादिष्ट आहे. तेवढ्यात मुन्नी त्यांना म्हणते, डुग्गू, मला पण हे खायला दे ना. मला पण हे खूप खावंसं वाटतंय. तेवढ्यात डुग्गू म्हणतो, जा जा, हे तुला अजिबात भेटणार नाहीये आणि हे तुमच्यासारख्या गरिबांना परवडणारं देखील नाहीये. असे म्हणतात सगळे तिच्यावर हसू लागतात व बिचारी मुन्नी निराश होऊन जाते आणि रडायला लागते. तिचे रडणे ऐकून तिची आई राणी तिथे येते व ती मुन्नीला विचारते, काय झालं मुन्नी बाळा? का रडतेस असं? सांग मला काय झालं? तेवढ्यात मुन्नी म्हणते, आई, डुग्गू आणि सर्वजण नूडल्स खात होते. मला पण नूडल्स खायचे आहेत आई. त्यांनी मला नूडल्स दिले नाही. तू माझ्यासाठी नूडल्स बनवशील का? तेवढ्यात राणी म्हणते, हो हो मुन्नी बाळा, मी नक्की बनवेन. पण असं रडू नकोस. मी नक्की बनवेन तुझ्यासाठी नूडल्स. राणी आणि मुन्नी दोघी घरी जातात. घरी गेल्यावर मुन्नी हट्ट करू लागते. आई, दे ना गं मला नूडल्स बनवून. तू तर म्हणली होती ना मला नूडल्स देते म्हणून. दे, आता मला नूडल्स खायचे आहेत म्हणजे खायचे आहेत. मुन्नी खूपच हट्ट करते. हे बघून राणी रागाने तिला चापट मारते. तोच मुन्नीचा रडण्याचा ऐकून तिची सासू तिथे येते. सासू शीला राणीला म्हणते, अगं सुनबाई, काय झालं? का मारतेस त्या मुलीला? अहो आई, मारू नाही तर काय करू? बघा ना, ही नुसतं हट्ट करते नूडल्स खाण्यासाठी. एक तर घरामध्ये किराणा नाही आहे, कसं बसं पोट भरते. आणि मुन्नीला मी नूडल्स कुठून आणून देऊ आता? अगं सुनबाई, एवढंच आहे ना, मी कुठून तरी सामान उधार आणते. तू तिला घरीच नूडल्स बनवून दे मग. शीला चिमणी सामान आणण्यासाठी किराणा दुकानामध्ये जाते. ती दुकानदाराला सामान मागते. तोच दुकानदार तिला म्हणतो, नाही नाही, मी काही सामान देऊ शकत नाही. आधीच तुमची खूप उधारी झालेली आहे आणि त्यात अजून मी उधारी नाही करू शकत.
शीला चिमणी म्हणते. कृपा करून यावेळेस सामान उधार द्या मला. मुन्नीला नूडल्स खाण्याची खूपच इच्छा झालेली आहे. ती खूपच रडत आहे. शीला चिमणी खूप विनंती करते. तेव्हा दुकानदार तिला सामान देतो. ते सामान घेऊन शीला राणीला देते. राणी चिमणी सगळं सामान घेते व नूडल्स बनवायला सुरुवात करते. थोड्या वेळाने नूडल्सचा घमघमाट साऱ्या घरामध्ये पसरतो. सर्वात आधी ती नूडल्स मुन्नीला खायला देते. मुन्नी फारच खुश होते. वा आई, हे तर खूपच स्वादिष्ट आहे. मला तर खूपच आवडलं बघ. नंतर राणी नूडल्स घरातील सर्व सदस्यांना देते. नूडल्स खाताच सासू शीला म्हणते. वा सुनबाई वा, तुझ्या हातात तर जादूच आहे. तू तर मोठ्या मोठ्या हलवायांना मागं टाकलंस. चिमणा राजाही म्हणतो. खरंच राणी, खूपच स्वादिष्ट झालेले नूडल्स. तुझा तर नूडल्सचा गाडा असता ना तर तू मोठ्या मोठ्यांना मागे टाकले असतंस. राणी चिमणी काहीतरी विचार करते. तेवढ्यात तिची सासू म्हणते. काय झालं सुनबाई, कसला विचार करतेस? सासूबाई, मला असा विचार आला आहे की आपण दोघींना नूडल्सचा गाडा टाकूयात आणि जंगलामध्ये जाऊन ते विकूयात. तेवढ्यात सासू म्हणते. वा वा सुनबाई, खरंच खूपच चांगली कल्पना आहे. मी आता उद्या लगेच जाऊन किराणा सामान आणते व आपण नूडल्सचा गाडा सुरू करूयात. दुसऱ्या दिवशी सकाळी सासू व सून नूडल्सचा गाडा सुरू करतात. त्या दिवशी त्यांच्याकडे एकही ग्राहक येत नाही. दुसऱ्या दिवशी त्यांच्याकडे एक छोटा ग्राहक येतो व तो त्यांना म्हणतो. काकू, मला पण एक प्लेट नूडल्स द्या ना. हो हो, नूडल्स भेटतील, पण आधी एका प्लेटचे 30 रुपये दे. तो म्हणतो. पण माझ्याकडे तर 30 रुपये नाहीत, माझ्याकडे फक्त 10 रुपये आहेत. त्याचा केविलवाना चेहरा बघून राणी चिमणी त्याला नूडल्स देते. पण तिची सासू तिला म्हणते. अगं सुनबाई, 10 रुपयाला कुठं नूडल्स देतात का? काय करू सासूबाई, त्याच्याकडे बघून मला मुन्नीची आठवण झाली, म्हणून मी त्याला नूडल्स दिले. तो छोटा चिमणा आनंदाने तिथून जातो व त्यानंतर लगेचच खूप सारे ग्राहक तिथे येतात. नूडल्सच्या गाड्यावर खूपच गर्दी होते. थोड्या वेळाने तिथे एक कार येऊन थांबते. त्याचा ड्रायव्हर खाली उतरून एक प्लेट नूडल्स त्याच्या मालकासाठी घेऊन जातो. नूडल्स खाऊन त्याचा मालक खूपच खुश होतो व तो त्या दोघींना म्हणतो. वा वा, खूपच स्वादिष्ट नूडल्स होते. मला तर खूपच आवडले. असे नूडल्स तर मी कुठेच खाल्ले नाही आहेत. याची चवच खूप उत्तम आहे. माझं मुंबईला एक दुकान आहे. तर तुम्ही मला दररोज असे नूडल्स बनवून देऊ शकता का? माझा माणूस येऊन तुमचे नूडल्स दररोज घेऊन जाईल व त्याचे तुम्हाला चांगले पैसेही भेटतील. हे ऐकताच दोघी सासू सुना खूप खुश होतात. तो ग्राहक त्यांना ॲडव्हान्समध्ये पैसेही देऊन जातो. आता त्या दोघी दररोज घरून नूडल्स बनवू लागतात व ते ट्रान्सपोर्ट करतात. आणि इकडे चिमणा राजा नूडल्सचा गाडा चालवतो. या सगळ्या गोष्टीमुळे त्यांची चांगली कमाई होते व ते सुखी आयुष्य